नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सिग्निफिकंट फिगर्सबद्दलचा अभ्यास आपण मागच्या वेळेस घेतला आणि मला वाटतं तुम्हा सगळ्यांना सिग्निफिकंट फिगर्स एखाद्या संख्येची कशी काढायची हे तुम्हाला नक्की कळेल आहे. त्याच्यानंतर आपण आज अभ्यास करणार आहोत तो आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. एक एक्झाम्पल मी आता इथे तुम्हाला दाखवतो की ज्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कशी काढायची. आता एक सोपं मी एक एक्झाम्पल घेतो पहा. समजा एखाद्या वस्तूची लांबी आहे, लेंथ आहे 125 मीटर. मग आता तुम्ही सांगा मला, ही जी मेजरमेंट आहे लेंथ ऑफ ए मेटल, सपोज इट इज 125 मीटर. मग आता याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत, तर आपण नेहमीप्रमाणे नॉन डिजिट नंबर मोजणार. 1 2 3 याला सिग्निफिकंट फिगर्स आपण सांगणार 3. तर हीच लेंथ जी मीटरमध्ये आहे ती आपण समजा सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्ट केली. 12500 सेंटीमीटर म्हणजे 100ने गुणलं मीटरचं सेंटीमीटर होतं. आता इथं सिग्निफिकंट फिगर्स किती सांगणार आपण, तर आपल्या नेहमीच्या रूल्सप्रमाणे 1 2 3 4 5 इथं आपण सांगणार 5. आता हेच सेंटीमीटरचं जर मी मिलीमीटरमध्ये कन्व्हर्ट केलं तर मी याला कितीने गुणणार, 10ने गुणणार. सो लेंथ इज इक्वल्स टू 12500. 10ने गुणलं की अजून एक 0 वाढतो, हे झालं मिलीमीटर. आणि आता इथे बघा बरं किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत. 1 2 3 4 5 6. सो द सिग्निफिकंट फिगर इज 6. सो हिअर इज an ambiguity in determining the number of significant figure. इथं अस्पष्टता आहे. सिग्निफिकंट फिगर मोजण्यामध्ये अस्पष्टता आहे. पहिल्यांदा मीटरमध्ये मोजलं 3, सेंटीमीटरमध्ये मोजलं तर 5 येतं, मिलीमीटरमध्ये मोजलं तर 6 यायला लागले. म्हणजे लेंथ या फिजिकल क्वांटिटीची सिग्निफिकंट फिगर मोजण्यामध्ये अनिश्चितता आपल्याला आढळून येते. सो टू अवॉइड धिस ॲम्बिग्युटी इट इज नेसेसरी टू रिपोर्ट धिस मेजरमेंट in a scientific notation, and that scientific notation is nothing but in the power of 10 by using the concept of order of magnitude. ही जी अनिश्चितता आहे ही दूर करण्यासाठी आपल्याला ही जी मोजणी आहे ही किंवा मोजमाप जे आहे, मेजरमेंट आहे, हे आपल्याला 10च्या घातांकाच्या स्वरूपात लिहिणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड हा कन्सेप्ट समजावून घेणं गरजेचं आहे की जिथं आपण ही कुठलीही एखादी फिजिकल क्वांटिटी आपण पॉवर ऑफ 10 10च्या घातांकामध्ये आपण ती लिहायची आहे. कशी लिहायची, काय नेमकं करायचं हे आपण आता समजावून घेऊया. ओके. समजा आता एक मेजरमेंट आपण घेऊया. रेडियस ऑफ द अर्थ. रेडियस ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीची त्रिज्या किती आहे बरं. पृथ्वीची त्रिज्या आर इज इक्वल्स टू 6400 किलोमीटर. आता हे किलोमीटरचं आधी आपण SI युनिटमध्ये म्हणजे मीटरमध्ये कन्व्हर्ट करूया. 6400 किलोमीटरचं मीटर कसं करतो आपण, इंटू 1000. 1000ने गुणलं की मीटरमध्ये होतं. मग आता 1000ने गुणल्यावर हे किती होईल, 6400,000 मीटर. ओके, हे झाली पहा रेडियस इन मीटर. आता इथं डेसिमल पॉईंट कुठे आहे, डेसिमल पॉईंट हा या ठिकाणी आहे पहा, इथं आहे. म्हणजे शेवटचा शून्य झाल्यानंतर आहे. म्हणजे असं आहे पहा, इज इक्वल टू 640000.0 मीटर. इथं आहे तो डेसिमल पॉईंट. आता तो डेसिमल पॉईंट अशा ठिकाणी आणायचा की जेणेकरून एक आपल्याला नंबर मिळेल आणि तो नंबर हा 0.5 किंवा 0.5 पेक्षा मोठा असेल आणि 5 पेक्षा लहान असेल. काय म्हटलं मी बघा, हा जो डेसिमल पॉईंट दिसतो तुम्हाला, हा पहा, हा डेसिमल पॉईंट आता आपण डावीकडे शिफ्ट करणार आहे आणि डावीकडे शिफ्ट करून असा एक नंबर मिळवणार आहे की जो नंबर 0.5 किंवा 0.5 पेक्षा मोठा असला पाहिजे आणि 5 पेक्षा लहान असला पाहिजे.
So we are going to obtain a number which is, suppose that number is a, and that number should be greater than or equal to 0.5 but less than 5. तो नंबर आपल्याला जो मिळणार आहे तो 0.5 किंवा 0.5 पेक्षा मोठा असला पाहिजे, पण 5 पेक्षा लहान असला पाहिजे. मग आपण बघूया हा डेसिमल पॉईंट डावीकडे शिफ्ट करूया. कसं शिफ्ट करायचं पहा. 1 2 3 4 5 6. मी आता तो डेसिमल पॉईंट 6 डिजिट मागे घेतो. म्हणजे असं येतं पहा, इज इक्वल टू 6.4. म्हणजे मी 6 डिजिट्स मागे घेतलेला आहे. 6.4 इंटू 10 इथं होणार, मी 6 डिजिट मागे घेतलेला आहे म्हणून 10⁻+6 होणार मीटर. मग हा जो नंबर मिळाला 6.4 हा या कंडिशनमध्ये बसतो का? आपली जी कंडिशन आहे की तो नंबर कसा पाहिजे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.5 बट लेस दॅन 5. 5 पेक्षा लहान पाहिजे आणि 0.5 किंवा 0.5 पेक्षा मोठा पाहिजे. मग 6.4 हा नंबर 5 पेक्षा मोठा आहे, तर 5 पेक्षा लहान पाहिजे आपल्याला. त्यामुळे 6.4 हा 5 पेक्षा लहान नाही. मग आपण हा डेसिमल पॉईंट अजून एक डिजिट मागे घेणं गरजेचं आहे. अजून एक डिजिट आपण तो डेसिमल पॉईंट मागे घेऊया. काय येतं पहा, इज इक्वल टू 0.64. म्हणजे डेसिमल पॉईंट अजून एक घर मी डावीकडे शिफ्ट केला. आता इथं 10 अजून एक वाढणार, म्हणजे 6चा आणखी एक वाढवले मी 7 होणार. सो 10⁻7 मीटर. मग बघा आता हा नंबर जो मिळाला हा आपल्या या कंडिशनमध्ये बसतो का? म्हणजे हा नंबर जो मिळाला 0.64 तो 5 पेक्षा लहान पाहिजे आणि 0.5 पेक्षा मोठा पाहिजे. मग 5 पेक्षा लहान आहे आणि 0.5 पेक्षा देखील मोठा आहे. मग झालं. मग अशा सिच्युएशनमध्ये हा जो 10⁻7 जो आपण अंक लिहिलेला आहे त्या 10⁻7 अंकाला आपण म्हणायचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. म्हणजे हे 7 जे लिहिलं आपण ते 7 दॅट इज कॉल्ड ॲज ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. सो द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ दिस रेडियस ऑफ द अर्थ इज 7. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज 7. आणि सिग्निफिकंट फिगर किती होणार हे पहा. इथं 6 आणि 4 हे 2 आहेत, तर सिग्निफिकंट फिगर झाली 2. आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 7, सिग्निफिकंट फिगर 2. अशा पद्धतीनं आपण याचा आन्सर आपण काढायचा आहे. म्हणजे आता मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल की कुठलीही संख्या जी आहे ती आपल्याला कशा पद्धतीनं एक्सप्रेस करायची आहे, a इंटू 10⁻n अशा पद्धतीनं ती लिहायची आहे, एक्सप्रेस करायची आहे. इथं a काय आहे, व्हॉट इज दिस a? a इज अ नंबर. हा एक नंबर आहे. कसला नंबर आहे? सच दॅट, असा तो नंबर आहे की जिथं a ची किंमत ही 0.5 किंवा 0.5 पेक्षा मोठी पाहिजे आणि 5 पेक्षा लहान पाहिजे. a इज अ नंबर which must be equal to or greater than 0.5 but less than 5. अशा पद्धतीचा तो नंबर पाहिजे. आणि असं जर आपण ते एक्सप्रेस केलं, आपण अशा पद्धतीनं जर तो नंबर मांडला तर त्या केसमध्ये n काय आहे, n इज इंटीजर. n इज ॲन इंटीजर अँड दिस इंटीजर इज कॉल्ड ॲज, ह्याच इंटीजरला म्हणायचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. तर अशा प्रकारे आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायचे आहे. ओके. आता दुसरं एक एक्झाम्पल आपण घेऊया की जी संख्या आत्ता आपण घेतली रेडियस ऑफ द अर्थ, तर रेडियस ऑफ द अर्थची किंमत खूपच मोठी होती. आता उलटं करू, आपण खूपच लहान असलेली एक संख्या घेऊ आपण. कुठली बरं? मॅग्निट्यूड ऑफ चार्ज किंवा चार्ज ऑन इलेक्ट्रॉन म्हणू आपण. सर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. किती असतो बरं इलेक्ट्रॉनवरचा चार्ज? हा एवढा असतो पहा, E इज इक्वल्स टू 0.0
0 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 0016 कूलम. दिस इज द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. आता एवढा चार्ज जर इलेक्ट्रॉनवर असेल तर तो असा प्रत्येक वेळेस आपण इतकी छोटी संख्या असं दरवेळेस लिहिणं अशक्य आहे. मग ह्याला आपण आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये, म्हणजे जसं मगाशी आपण पॉवर ऑफ 10च्या फॉर्ममध्ये आत्ता जे बघितलं तसं आपण ह्याला लिहिणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड पण काढता येईल आणि सिग्निफिकंट फिगर्स देखील मोजायला सोपं जाईल. मग कसं करायचं? हा जो 16 नंबर जो आहे, हा इथला 16 नंबर, हा 16 नंबर आपण आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये, म्हणजे असा की तिथं तो नंबर जो आपल्याला मिळेल इट शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.5 बट लेस दॅन 5, ह्या कंडिशनप्रमाणे आपण तो नंबर आणूया. म्हणजे आता डेसिमल पॉईंट कुठे आहे? इथे आहे पहा. हा डेसिमल पॉईंट आपल्याला उजवीकडे शिफ्ट करावा लागेल आणि अशा ठिकाणी आणावा लागेल की एक नंबर मिळेल की तो नंबर हा 0.5 किंवा 0.5पेक्षा मोठा आणि 5पेक्षा लहान असेल. मग बघूया आपण तो नंबर कसा मिळवायचा. आता हा डेसिमल पॉईंट आपण उजव्या साईडला शिफ्ट करूया. किती अंक, किती डिजिट्स पुढे जावे लागेल पहा. हे 4, हे 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 17 18. समजा मी असं आणलं पहा. तो नंबर जो आहे तो नंबर मी इथं आणला, म्हणजे इज इक्वल्स टू 0.0000 0000 0000 0000 0016 कूलम. तो नंबर मी आता काय करतो? उजव्या साईडला शिफ्ट करतो. 0.16. किती डिजिट्स घेतला मी? 4 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 17 18 इंटू 10⁻². आता मी 18 डिजिट्स पुढे घेतला आहे तो डेसिमल पॉईंट, त्यामुळे इथे मी लिहिणार -18 कूलम. मग हा नंबर आपल्या कंडिशनमध्ये बसतो का? कुठली कंडिशन आपली? असा एक नंबर की जो 0.5पेक्षा मोठा किंवा 0.5 आणि 5पेक्षा लहान. 0.5पेक्षा मोठा नाही, हा 0.5पेक्षा लहान आहे 0.16, त्यामुळे हा नंबर आपल्याला या कंडिशनमध्ये बसत नाही. त्यामुळे आपण इथं काय करावं लागेल? हा डेसिमल पॉईंट अजून एक डिजिट पुढं घ्यावा लागेल. मग अजून एक डिजिट म्हणजे मी इथं असं केलं पहा, 1.6 केलं आणि मग तर इंटू 10⁻² किती होईल? मग अजून एक डिजिट पुढे घेतलं म्हणजे 18चं 19 होणार, -19 कूलम. आता हा नंबर चेक करा बरं ह्या कंडिशनमध्ये, हे आपल्या या कंडिशनमध्ये बसतो का? तर हा 0.5पेक्षा मोठा आहे 1.6 आणि 5पेक्षा लहान आहे, त्यामुळे ह्या कंडिशनमध्ये बसतो. देअरफॉर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज इक्वल्स टू -19. याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इथं आपण लिहिली -19 आणि सिग्निफिकंट फिगर किती होणार? 16. हे दोनच डिजिट्स आहे त्यामुळं 2. अशा प्रकारे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आणि सिग्निफिकंट फिगर आपण काढू शकतो. इतर काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी अनेक अशी वेगवेगळी उदाहरणं घेता येतील की ज्याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आपण काढू शकू. जसं पहा, एक एक्झाम्पल मी आता तुम्हाला सांगतो. समजा आपल्याकडे एक नंबर आहे की जो नंबर या पद्धतीनं आहे पहा. स्पीड ऑफ लाईट इन एअर इज 299,792458 मीटर पर सेकंड. तर इथे डेसिमल पॉईंट कुठे आहे? सगळ्यात शेवटी, म्हणजे 8च्या नंतर आहे. मग तो डेसिमल पॉईंट आपण आता डावीकडे शिफ्ट करावा लागेल. किती डिजिट शिफ्ट करावं लागेल बघा. इथं आहे तो डेसिमल पॉईंट. इथं 1 2 3 4 5 6 7 8. 2.9979248 इंटू 10⁻² किती डिजिट घेतला आपण मागे? 8, म्हणजे +8 म्हणायचं, मीटर पर सेकंड. आणि मग आता या ठिकाणी हा नंबर जो मिळाला आहे 2.99, हा आपल्या कंडिशनमध्ये बसतो का? इट शुड बी इक्वल टू 0.5 ऑर ग्रेटर दॅन 0.5 बट लेस दॅन 5. 2.99 हा नंबर 5पेक्षा लहान आहे आणि 0.5पेक्षा मोठा आहे, त्यामुळे बसतो. सो देअरफॉर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज इक्वल्स टू 10⁻8 म्हणजे 8 आणि सिग्निफिकंट फिगर
इथं आपल्याला सांगता येतील 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 इज द सिग्निफिकंट फिगर. अशा प्रकारे आपण कुठल्याही दिलेल्या संख्या ज्या आहेत त्याचा सिग्निफिकंट फिगर आपण इथं काढू शकतो. तर या ठिकाणी मी काही उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत पहा सिग्निफिकंट फिगर्स काढण्यासाठी. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कसं डिफाईन करायचं हे डेफिनेशन बघा. द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ ए फिजिकल क्वांटिटी इज डिफाइन्ड ॲज the value of its magnitude is rounded off to nearest integral power of 10 raised to n. म्हणजे ती जी मॅग्निट्यूड आहे त्या भौतिक राशीची ती राऊंडेड ऑफ केली टू नियरेस्ट इंटिग्रल पॉवर ऑफ 10 रेस टू n आपण असं त्या पॉवरमध्ये लिहिलेलं आहे आणि त्यालाच त्या nलाच म्हणायचं आपण n इंटिजर n इज कॉल्ड दॅट ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आता इथे एक एक्झाम्पल घेतलं पहा 375. तर 375 याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कसा काढायचा पहा आपण इथं बघूया. आपण 375 इथं डेसिमल पॉईंट कुठं आहे इथं आहे पहा. मग आपण आता तो डेसिमल पॉईंट डावीकडे शिफ्ट करावा लागेल. 2 डिजिट शिफ्ट करूया 3.75 इंटू 10 रेस टू 2 म्हणजे 100ने गुणलं की परत 375 होतं. तर आता हा जो नंबर आहे हा नंबर आपल्या कंडिशनमध्ये बसतो का? ए नंबर विच इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.5 बट लेस दॅन 5 बसतो. त्यामुळं इथं आता पॉवर ऑफ 10 किती आहे? 2. सो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज इक्वल्स टू 2. अशा पद्धतीनं आपण हे सोडवू शकतो पहा. दुसरं एक्झाम्पल बघा इथं 51000. इथंही तेच केलं आपण. इथं काय केलं पहा तो नंबर 510 सॉरी इथं चुकलेलं आहे पहा. इथं नंबर पाहिजे 5010000. 10^4 म्हणजे इथं 00 हां 50100 असा नंबर पाहिजे. 50100 म्हणजे इथं आपण इथं डेसिमल पॉईंट आहे तो आपण 4 डिजिट मागे येणार 5.01 इंटू 10^4. हा नंबर 5पेक्षा लहान पाहिजे. नाही आहे तो नंबर 5पेक्षा लहान. मग इथं आपल्याला 10^4 ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कशी काढता येईल पहा. हे दुसरं एक्झाम्पल थोडं करेक्शन करून घ्या. इथं या दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये थोडीशी दुरुस्ती करावी लागणार आहे. तो नंबर घेताना याप्रमाणे घ्या सगळ्यांनी 5010 असा नंबर तो घ्या. आता इथं डेसिमल पॉईंट या ठिकाणी आहे पहा. मग हा डेसिमल पॉईंट जो आहे तो डावीकडे शिफ्ट जर मी केला 3 डिजिट 1 2 3 म्हणजे 5.01 असं जर मी शिफ्ट केला तर 10^3 होणार. पण हा नंबर आपल्या कंडिशनमध्ये नाही बसत. तो नंबर 5पेक्षा लहान पाहिजे. हा तो 5पेक्षा मोठा आहे. त्यामुळं आपण ह्याला अजून एक डिजिट तो डेसिमल पॉईंट डावीकडे शिफ्ट करावा लागेल म्हणजे 0.501 असं करावं लागेल आणि इंटू 10^4 होणार. मग हा नंबर बघा 0.5पेक्षा मोठा आहे आणि 5पेक्षा लहान आहे. तर या केसमध्ये ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज इक्वल्स टू 4 असं आपल्याला इथं दुरुस्ती करून लिहिता येईल पहा. त्यानंतर हे रेडियस ऑफ द अर्थचं एक्झाम्पल आपण घेतलं. हे बघा 0.075 हे पण एक्झाम्पल आपल्याला घेता येतं. तर इथं तो डेसिमल पॉईंट उजव्या बाजूला शिफ्ट करावा लागेल. एकच डिजिट शिफ्ट करावं लागेल 0.75 आणि 10^-1 त्यामुळे 10^-1 म्हणजे -1 इज द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. हे पण एक एक्झाम्पल. इथं 10^-3 ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे. लेंथ ऑफ रॉड आता इथं 5 आहे पहा. इट शुड बी लेस दॅन 5 म्हणजे आता 5चं कसं करायचं पहा. लेंथ ऑफ ए रॉड इज 5 मीटर. इथे डेसिमल पॉईंट या ठिकाणी आहे पहा 5.0 मीटर. हा नंबर जो आहे हा नंबर 5पेक्षा लहान पाहिजे आणि 0.5 किंवा 0.5पेक्षा मोठा पाहिजे.
हा 5पेक्षा लहान नाही आहे, 5 आहे, 5पेक्षा लहान करायचं आपण. मग कसं करणार? 0.5 मी हा डेसिमल पॉईंट एक डिजिट मागे घेतो, 0.5. तर मागे घेतल्यामुळं काय होईल? 10⁻+1 होणार. मग या ठिकाणी 10⁻+1 म्हणजे ऑर्डर ऑफ हा नंबर बघा आता 0.5, हा नंबर 0.5 आहे, चालेल, किंवा 0.5 किंवा 0.5 पेक्षा मोठा असला तरी चालेल आपल्या कंडिशनप्रमाणे. सो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज इक्वल्स टू 10⁻+1 किंवा फक्त ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज इक्वल टू 1 असं लिहिलं तरी चालतं. दोन्हीपैकी कुठलंही याप्रमाणे पद्धतीनं लिहिलं तरी उत्तर आपण बरोबर धरतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचा हा असा अभ्यास आपण केलेला आहे. तर आता तुम्ही ह्याच्यावरची काही उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं बघा आणि हे नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. ओके. तर हे जे काही न्यूमरिकल्स आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहेत, सॉल्वड न्यूमरिकल्स अनसॉल्वड न्यूमरिकल्स, ते आपण उद्याच्या पिरियडला बघूया, नेक्स्ट पिरियड. ओके. थँक्यू.